देशभरामध्ये 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. जपानची राजधानी टोकियोमध्ये डौलाने फडकला भारताचा तिरंगा. टोकियोमधील भारतीय दूतावासाने साजरा केला स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अहमदाबादचे पर्यटक अरुण हरियाणी यांनी आपल्या संपूर्ण शरीराला तिरंग्याचा रंग लावून घेतला. श्रीनगरच्या लाल चौकामध्ये त्यांनी राष्ट्रीय ध्वजही फडकवला. त्यांच्या अनोख्या देशभक्तीनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं दिल्या देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. तिरंगा हातामध्ये घेतलेला फोटो एक्सवरती पोस्ट करत सचिननं देशवासियांना शुभेच्छा दिल्या. नवी मुंबईमध्ये तिरंगा यात्रेत 111 फूट लांबीचा झेंडा. खारघरमध्ये विद्यार्थ्यांचा राष्ट्रभक्तीचा जल्लोष. नागरिकांचा सहभाग. उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचं अंबाजोगाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून भव्य स्वागत करण्यात आलं. अंबाजोगाईमध्ये पहिल्यांदाच आल्यामुळे जेसीबीमधून फुलांची उधळण. बीडच्या परळीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतलं वैजनाथाचं दर्शन. रुद्राभिषेक आणि महाआरती करत बीडच्या विकासासाठी केली प्रार्थना. मुंब्रा शहराचं नाव मुंब्रा देवी करत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, मंत्री नितेश राणेंचं विधान. तर देवीवरूनच मुंब्रा हे नाव पडलंय, ते कुठल्याही मुस्लिमानं ठेवलेलं नाही. स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर. ज्येष्ठ नेते असतानाही राधाकृष्ण विखे पाटील यांचं मंत्रिमंडळामध्ये स्थान कुठे आहे? आमदार रोहित पवार यांचा खोचक सवाल. तर आत्मपरीक्षण करण्याचा देखील दिला सल्ला. ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. शिवसेनेचे विभाग समन्वयक बिपिन गेहलोत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. भूमिहीन शेतमजूर महिलांना मिळणार महिला शेतकरी दाखला. कृषी मंत्री भरणे यांची परभणीमध्ये मोठी घोषणा. तर परभणी कृषी विद्यापीठामधील गैरव्यवहारामध्ये कुणालाही सोडणार नाही, भरणेंचा इशारा. रायगडमधल्या अलिबाग वर्सोवा इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये अत्याधुनिक सुविधांसह डिजिटल शाळेचं मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण. जिल्ह्यामध्ये 124 शाळा डिजिटल करण्याचा गोगावलेंचा मानस आहे. लातूरच्या उदगीरमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी स्वच्छता कामगारांचा मोर्चा. 8 ते 9 महिन्यांपासून वेतन थकीत असल्यामुळे कर्मचारी आक्रमक. तातडीनं मागण्या मान्य करण्याची विनंती. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शेतकऱ्यांचं आत्मक्लेश आंदोलन. रिंग रोडसाठी भूसंपादन केलेल्या जमिनींचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप आहे. गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे. पालघरच्या दाभोस धबधब्यावरील कासेच्या पुलाचं पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन. धबधब्यावरील हा पूल सध्या पर्यटकांचं आकर्षण ठरतो आहे. तिरंग्याच्या रोषणाईनं जळगावमधील गिरणा धरण उजळून निघालं. रोषणाईचा सुंदर नजारा बघण्यासाठी नागरिकांची गर्दी. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जळगावमधल्या अमळनेर इथल्या प्रसिद्ध मंगलग्रह मंदिरामध्ये तिरंग्याच्या रंगांच्या फुलांची आरास करण्यात आली. बातमी वर्ध्यातली. वर्ध्यामध्ये भटक्या कुत्र्याची दहशत बघायला मिळाली. बस स्थानकावरती 19 जणांना चावा. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग अयोध्येत हनुमानगढी इथे जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. महंत राजू दास यांची देखील भेट घेतली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.